दादांच्या निधनादिवशीच 75 शाळांना अल्पसंख्याक दर्जाचं प्रमाणपत्र दिल्याच्या निर्णयाला स्थगिती। घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करा, मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश। TV9 मराठीच्या बातमीची दखल। अजितदादांच्या निधनानंतर एनसीपीच्या आमदारांना भविष्याची चिंता। अनेक आमदार पवारांच्या राष्ट्रवादीच्या संपर्कात। काही आमदारांनी सुप्रिया सुळेंची भेट घेतली, सूत्रांची माहिती। विलिनीकरणावरून पवारांची राष्ट्रवादी वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये या आठवड्यामध्ये होणारी पत्रकार परिषद रोहित पवार पुढे ढकलण्याची शक्यता। विलिनीकरणावर योग्य वेळी उत्तर योग्य पद्धतीने देऊ, पवारांच्या राष्ट्रवादीतील वरिष्ठांचं मत, सूत्रांची माहिती। राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची देवगिरी बंगल्यावर आज साप्ताहिक बैठक। राष्ट्रवादी विलिनीकरणावर सुनेत्रा पवार आमदारांशी संवाद साधण्याची शक्यता। मंत्री झिरवाळांच्या कार्यालयातील लाचखोरी प्रकरणावर देखील चर्चेची शक्यता। मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या खात्यातील लाचखोरी प्रकरणावर पक्षाची आज बैठक। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसह कोअर कमिटीची आढावा घेणार। प्रकरणानंतर 4 दिवस नॉट रिचेबल असल्याच्या चर्चेनंतर बैठकीमध्ये झिरवाळांच्या उपस्थितीकडे लक्ष। अजित पवारांच्या विमान अपघातातील ब्लॅक बॉक्स जळालेल्या अवस्थेमध्ये सापडला, सूत्रांची माहिती। डेटा रिकव्हरीसाठी ब्लॅक बॉक्स परदेशात पाठवण्याची शक्यता। चौकशीबाबत सरकार 1-2 दिवसात महत्त्वाचा निर्णय घेणार, सूत्रांची माहिती। अजित पवारांच्या अपघाताचा खासगी गुप्तहेर संस्थेकडून तपास होण्याची शक्यता। दिल्ली दौऱ्यामध्ये रोहित पवारांकडून 2 खासगी गुप्तहेर संस्थांची भेट। डीजीसीएने लवकरात लवकर प्राथमिक चौकशी अहवाल देण्याची मागणी। अजित पवारांच्या अपघातानंतर सुनेत्रा पवारांचं पहिलं भाषण। एका क्षणात आपण सगळे पोरके झालोत, दादांच्या मनातील स्वप्न साकार करू, विजयी उमेदवारांसमोर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार भाऊक। माफी मागणार नाही, टिपू सुलतानवरील वक्तव्यावर हर्षवर्धन सपकाळ ठाम। टिपू सुलतानचे वंशज भाजपमध्ये आले तर त्यांना देखील पद देतील, सपकाळांची टीका। काँग्रेस पुणे पोलिसांच्या विरोधामध्ये हायकोर्टात जाणार। पुणे पोलिसांनी परवानगी दिली नसती तर आंदोलन झालं नसतं। पुणे पोलिसांकडून पक्षपातीपणा सुरू। महापौरांचे देखील नाव जाणून बुजून वगळलं, प्रशांत जगतापांचा आरोप। रस्ते बागांना टिपू सुलतानचं नाव देण्यासाठी रितू तावडे, अमित साटमांचं अनुमोदन। भाजपनं आ बैल मुझे मार असं करू नये, संजय राऊतांचा निशाणा। तर भाजपनं कधी असे प्रस्ताव आणले नाहीत, मंगलप्रभात लोढांचं प्रत्युत्तर। मालेगाव महापालिकेत टिपू सुलतानचा फोटो पुन्हा लागणार। उपमहापौर शाहने हिंद यांच्या वक्तव्याने पुन्हा वादाची चिन्ह। भाषणाच्या दरम्यान टिपू सुलतानची स्तुती। गणेश नाईकांना श्रीकांत शिंदेंनी उत्तर दिले। माध्यमांच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। नगरविकास खात्यातील कारभारावरून आरोपांसह श्रीकांत शिंदेंवर गणेश नाईकांनी टीका केली होती। सरकारकडून नोकरीच्या प्रस्तावावर निर्णय अद्याप प्रलंबित। आम्ही आर्थिक अडचणींचा सामना करतोय। पहलगाम हल्ल्यातील मृत संतोष जगदाळे यांच्या कन्येची व्यथा। तर आम्ही जगदाळे कुटुंबियांसोबत समस्या जाणून घेऊ, शिंदेंचं आश्वासन। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबईच्या दौऱ्यावर। फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये क्लायमेट परिषद कार्यक्रम पार पडणार। राजभवनातील कार्यक्रमाला देखील मोदी उपस्थित राहणार। कोल्हापूर अभिनेता राजपाल यादवला 18 मार्चपर्यंत अंतरिम जामीन। पासपोर्ट जमा करण्याचे आदेश। दिल्ली हायकोर्टाकडून पुढील आदेशापर्यंत शिक्षेला स्थगिती। मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांचं हेलिकॉप्टर हवेत अचानक डगमगलं। मध्य प्रदेशच्या खंडवा मधील घटना। पायलटने प्रसंगावधान राखल्यामुळे तात्काळ परिस्थिती नियंत्रणामध्ये। मोठा अपघात टळला। देशातील पहिली AI लिव्हिंग लॅब महाराष्ट्रामध्ये सुरू। रतन टाटा कौशल्य विद्यापीठात मंत्री मंगलप्रभात लोढांच्या हस्ते लॅबचा शुभारंभ। उद्योग समूह आणि लघु उद्योगांना फायदा होणार।